सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. रेल्वे आपल्या हक्काची, रेल्वे आपल्या हक्काची. रेल्वेला विरोध करणाऱ्या पालकमंत्र्यांचा मित्रांनो एक अभूतपूर्व अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी आपण सर्वांनी सुरू केलेलं आहे. इथे आपल्या सर्वांचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली, सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली आपण हे आंदोलन सुरू केलं आहे. आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन थांबवणार नाही. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर बाजू है, कितना जोर बाजू कातिल में है. रेल्वेचं कातिल कोण आहे माहिती आहे ना तुम्हाला? रेल्वेचे कातिल कोण आहे माहिती आहे आपल्याला? तर आपल्याला पाहायचं त्यांच्यामध्ये जास्त ताकद आहे का आपल्यात ताकद आहे. आपली बाजू न्याय आहे, आपली बाजू योग्य आहे. आपली बाजू केवळ संगमनेरच्या हिताची नाही तर ती नाशिकच्या हिताची नव्हे, केवळ नाशिकच्या हिताची नव्हे, केवळ सिन्नरच्या हिताची नव्हे, केवळ जुन्नरच्या हिताची नव्हे, केवळ चाकणच्या हिताची नव्हे, तर ती महाराष्ट्राच्या हिताची. याच्यामुळे जो उद्योग व्यवसाय वाढणार आहे मित्रांनो, तो कितीतरी पटीने त्या ठिकाणी वाढणार आहे. आज या रस्त्याची काय अवस्था आहे, मी त्या सर्वांची माफी मागतो ज्यांना या ठिकाणी त्रास होतोय त्यांच्याबद्दल आपण. परंतु आपण जरी रस्ता अडवलेला आहे तरी सुद्धा रस्त्यामध्ये इतके अडथळे, या पुणे नाशिक पाहतो ना आपण, किती अडथळे झालेले आहेत, किती ठिकाणी कामं चालू आहेत, काय अवस्था या रस्त्यांची. आणि अशा रस्त्यावर तुम्ही अजून ताण देणार आहात. दरवर्षी आपण पाहतो की रस्त्यावरची वाहतूक वाढत चाललेली आहे. तुम्हाला पर्यायी रेल्वे मार्गाची गरज आहे. शिर्डीहून जावं की नाही, शिर्डीहून रस्ता ऑलरेडी तिथे रेल्वे आहे ना, अजूनही जाऊ देत ना, आपल्याला काही कुठे विरोध नाही ना. नगर, अहिल्यानगर आणि पुणे ह्या रेल्वेची मागणी अनेक वर्षांची, ती जाऊ द्या, ती गेलीच पाहिजे, तिच्याबद्दल आम्हाला काही विरोध नाहीये. परंतु खऱ्या अर्थाने नाशिक पुणे ही सरळ मार्गाने जोडणं ही खऱ्या अर्थाने अनेक अर्थाने फायद्याची आहे. त्याचे फायदे सर्वांनी इथे सांगितले. साहेब त्यावेळेस मंत्री होते, त्यांनी या सगळ्याचं प्लॅनिंग केलं. त्यावेळेस राज्य शासनाचा पुढाकार होता. राज्य शासनाने त्या ठिकाणी पुढाकार घेऊन सर्व प्रकारच्या गोष्टी तिथे केलेल्या आहेत. सर्वांची मान्यता त्या ठिकाणी मिळाली. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे सर्व रेल्वेची असेल, सर्वांची मान्यता असते, मग तुम्ही काय आंधळेपणाने दिलेली आहात का? तुम्ही जे काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत ते उगतच दिलेले आहेत का? का तुमचा अभ्यास अपुरा होता म्हणून आज तुम्ही GMRTची त्या ठिकाणी अडचण सांगत आहात? आणि म्हणून मित्रांनो, हे सगळं तुम्हाला फसवण्यासाठी आहे. कुठली समिती कधी नेमतो आपण? एखादं काम करायचं नसलं म्हणजे समिती नेमली जाते. आणि म्हणून काकोडकरांची समिती ही केवळ हे काम व्हायचं नाही आहे त्यासाठी आता ते शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्याविषयी आपल्याला आदर आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की ते सांगतात ते सगळं खरं आहे आणि ते स्वतःच्या मनाने किती सांगतील ह्याबद्दल आमच्या मनामध्ये संशय आहे. आणि म्हणून मित्रांनो, मला या निमित्ताने आव्हान करायचं, मी अधिक भाषण त्या ठिकाणी करणार नाही, परंतु एकजुटीने हा प्रश्न खऱ्या अर्थाने आपल्याला सोडवायची जी एकजूट आपण या ठिकाणी दाखवली ती अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्याला प्रत्येक गोष्ट ही संघर्षानेच मिळालेली आहे. खरं म्हणजे मला समजत नाही की जे शासनामध्ये बसलेले लोक आहेत त्यांनी हे विचार केला पाहिजे की या सगळ्यांच्या हिताची असताना खरं आता रेल्वेचं जाळं वाढवलंच पाहिजे. आणि रेल्वे हा नफा मिळवणारी गोष्ट आहे. तुम्ही जाऊन पहा गुगलवर, मी आत्ता पाहिलं, लालू प्रसाद यांच्या काळामध्ये 25,000 कोटीचा नफा होत होता रेल्वेला. 25,000 ते 90,000 त्यांनी लिहिलेले. आता लालू प्रसाद येऊन किती वर्ष झाली? आता मी पाहिलं तर आत्ताच्या काळात फक्त 2,000 नफा होतोय. याचं कारण काय आहे? आणि म्हणून एवढा मोठा हा नफा, याच्यातनं कितीतरी माल वाहतूक होणार आहे त्यांनी सांगितलं डॉक्टर कोल्हेंनी. मग एवढी सगळ्या गोष्टी झाल्यानंतर या रेल्वेला कुठलीही आर्थिक अडचण असूच शकत नाही मित्रांनो.
आर्थिक अडचण असू शकत नाही. GMRTची सुद्धा अडचण नाही आहे, कारण एकदा सगळं नियोजन झालेलं आहे. थोडंफार तुम्हाला वाटलं तर GMRTपासून थोडासा रस्ता घेता, काही अवघड नाही, सर्व काही शक्य आहे. आणि म्हणून हे सर्व गोष्टी केवळ कुणीतरी राजकारण याच्यामध्ये आणतं का, असा प्रश्न आमच्या मनापुढे आहे. आणि म्हणून अशा बाबतीमध्ये, प्रगतीच्या बाबतीमध्ये कुणी जर राजकीय अडथळा निर्माण करत असेल तर मला असं वाटतं की अत्यंत गंभीर चूक येते, तो गंभीर गुन्हा आहे. तुम्ही सामान्य माणसाचं प्रगतीला अडथळा आणत आहात. एवढंच नाही तर राज्याच्याही प्रगतीला तुम्ही अडथळा आणता. इथेच नाही तर राज्यातही अनेक ठिकाणी खरं म्हणजे रेल्वेचे जाळं व्हायला पाहिजे, ती काळाची गरज आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपली वाढती लोकसंख्या, वाढती वाहनं, साध्या लहान मुलाला तुम्ही जर विचारलं तर तो सांगेल की ही रेल्वे कशी गेली पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, मी अधिक न बोलता आपल्या सर्वांना आवाहन करतो की एक आंदोलन झाल्याने आपला प्रश्न मिटणार नाही. आपल्याला अनेक आंदोलन करावे लागतील. सर्वांना पुन्हा पुन्हा रस्त्यावर उतरावं लागेल. कुणाला आता सत्यजित तांबेने अटक झाली, आपल्याला अटक होऊ शकते, होऊ देत ना अटक. अटकेला कोण घाबरतंय? आम्ही अटकेला घाबरणारे. त्यामुळे आता आपण सर्वजण सिद्ध आहोत. जोपर्यंत संगमनेर मार्गे रेल्वे जात नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी कुणीही माघार घेणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि पुन्हा एकदा अत्यंत यशस्वी आंदोलन केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.